बाहेर मिळणाऱ्या क्रिस्पी वॉफलची परफेक्ट रेसिपी. वॅफल बनवण्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. 1/4 कप मी साखर घेऊन तिला ग्राइंड करून घेतलेला आहे. अशी ही आपली पिठी साखर आहे, ती यामध्ये घालून घेते. हे साखर आणि मैदा आपण मिक्स करून घेऊया. इथे अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे. ते दूध आपण यामध्ये हळूहळू ॲड करत हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सानवी मदत करायला आली आहे. सानवी, आता यामध्ये आपण एक छोटा चमचा, एक पाव चमचा आपण बेकिंग पावडर, तसंच पाव चमचा आपण छोटा पाव चमचा आपण बेकिंग सोडा घालून घेणार आहोत आणि पुन्हा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ह्याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. खूप जोरात आपण मिक्स करणार नाही आहोत ह्याला. इथे मी वेफल मेकर घेतलं आहे, तो मी गॅसवर ठेवलेला आहे. आता त्यावर आपण तूप लावून घेणार आहोत. तूप, बटर तुम्हाला काय हवं ते तुम्ही लावू शकता. तर आता आपण आपलं वेफल मेकर गरम झालेलं आहे, व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. तर आता हे आपण एका साईडला व्यवस्थित हे बॅटर सोडून घेऊया, सर्वत्र पसरवून घेऊ. आता आपण सर्वत्र हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे. थोडं याला सेट होऊ देऊया आणि नंतर मग आपण हे झाकण बंद करून घेणार आहोत. थोडे मिश्रण आता व्यवस्थित सेट झाले, तर आता आपण झाकण बंद करून घेऊया. तर हे व्यवस्थित एका साईडने आपण ह्याला शेकून घेणार आहोत. आता 3 ते 4 मिनटं झालेली आहे. साईडने वाफही सुटलेली आहे, याचा अर्थ ती एक साईड आपली शिजली गेली आहे. तर आता मी ह्याला ना पलटून घेते आणि आपण बघूया दुसरी साईड, आपण जी साईड पलटून घेतली ती शेकली की ते बघूया. थोडी अजून आपण डार्क करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण पहिले आता खाली जी पलटून घेतलेली ती साईड शेकून घेऊया, मग नंतर पुन्हा हिला उलटं बघूया. गॅस मी बंद करून घेतलं आहे आणि आपलं वेफर छान असं व्यवस्थित दोन्ही साईडने शेकले गेलेलं आहे. तर आता हे आपण थंड व्हायला ठेवून देणार आहोत. हे असं मी आता जाळीवर ठेवून घेतलेलं आहे. थोडं त्याला थंड होऊ देऊया, म्हणजे आता क्रिस्पी होईल आणि मग आपण ह्याला डेकोरेट करायला घेणार आहोत. हे आपले दोन्ही वेफर मी इथे थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. कसे क्रिस्पी झाले ते बघूया. एकदम क्रिस्पी झालेत आपले वॉफल. असे वॉफल तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅनू किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.